मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स अँड केटोन्समध्ये आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय? केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स अँड केटोनच्या केमिकल रिएक्शन्स. आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट रिएक्शन कंप्लीट केले कोणती? न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शनमध्ये आपण टोटल 5 रिएक्शन पाहिलेले आहेत. लास्ट रिएक्शन होती ॲडिशन ऑफ अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. आपण सेकंड रिएक्शन पाहतोय आज, रिडक्शन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिडक्शन? आपल्याला अल्डिहाइडचं आणि केटोनचं रिडक्शन करायचं आहे. मग फर्स्ट आपल्याला रिडक्शनचा मिनिंग माहीत पाहिजे. व्हॉट इज मीन बाय रिडक्शन? एकदम इझी डेफिनेशन आहे. रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो? हायड्रोजिनेशन असे म्हणू शकतो. हायड्रोजिनेशन म्हणजे काय? सेम ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आलं लक्षात? आपल्याला काय करायचं आहे? अल्डिहाइड आणि केटोनचं रिडक्शन आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहितो इथं अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन. अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर काय होईल? ऑलरेडी आपण ही रिएक्शन पाहिलेलं आहे. कुठे? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. याच्यामध्ये हा पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन गिव्ज प्रायमरी अल्कोहोल. अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर कोणते अल्कोहोल तयार होतात? तर प्रायमरी अल्कोहोल्स तयार होतात. अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन गिव्ज प्रायमरी अल्कोहोल्स. सिमिलरली केटोन्स ऑन रिडक्शन. केटोन्स ऑन रिडक्शन गिव्ज सेकंडरी अल्कोहोल्स. केटोनचं रिडक्शन झाल्यानंतर काय तयार होतात? सेकंडरी अल्कोहोल्स तयार होतात. आणि आपल्याला फक्त अल्डिहाइडचं आणि केटोनचंच रिडक्शन करायचं आहे, कारण आपला टॉपिकच कोणता आहे? अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन गिव्ज प्रायमरी अल्कोहोल्स. केटोन्स ऑन रिडक्शन गिव्ज सेकंडरी अल्कोहोल्स. मग अल्डिहाइडचं आणि केटोनचं रिडक्शन करण्यासाठी आपल्याला काही रिड्युसिंग एजंट लागतात. मग ते रिड्युसिंग एजंट कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट रिड्युसिंग एजंट यूज करतो आहे. ए आहे कॅटालायटिक रिडक्शन. फर्स्ट इज कॅटालायटिक रिडक्शन. कॅटालायटिक रिडक्शन म्हणजे काय? अल्डिहाइड आणि केटोनचं कॅटालिस्ट यूज करून आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो? कॅटालायटिक रिडक्शन म्हणतो आहे. एकदम इझी आहे. कॅटालायटिक रिडक्शन. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल फर्स्ट पाहूया. अल्डिहाइड. अल्डिहाइडचं आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फॉर्माल्डिहाइड. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ फॉर्माल्डिहाइड? HC डबल बॉन्ड OH. दिस इज फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइडचं IUPAC नेम काय? फॉर्माल्डिहाइडचं IUPAC नेम आहे मिथॅनल. याचं आपल्याला काय करायचं आहे? कॅटालायटिक रिडक्शन. कॅटालायटिक रिडक्शन म्हणजे काय? तर ॲडिशन ऑफ H2. ॲडिशन ऑफ H2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट. कोणतं कॅटालिस्ट? इथे आपण प्लॅटिनम यूज करू शकतो, पॅलेडियम यूज करू शकतो, किंवा आपण इथे निकेल पण यूज करू शकतो. दिस इज कॉल्ड कॅटालायटिक रिडक्शन. नीट लक्षात घ्या. कॅटालायटिक रिडक्शन म्हणजे काय? तर H2ची ॲडिशन करायची, हायड्रोजनची ॲडिशन करायची इन प्रेझेन्स ऑफ मेटल कॅटालिस्ट. प्लॅटिनम और पॅलेडियम और निकेल यापैकी आपण कोणताही एक कॅटालिस्ट यूज करू शकतो. एकदम इझी आहे. आपण H2ची ॲडिशन करतोय. म्हणजे हायड्रोजनची आपण ॲडिशन करतोय. याचाच अर्थ आपण काय करतोय? रिडक्शन करतोय. एकदम इझी आहे. इथं 2 हायड्रोजन आहेत. एक हायड्रोजन ह्या ओला अटॅच करा, एक हायड्रोजन ह्या सीला अटॅच करा, कारण कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. मग सांग काय तयार होईल? सी ह्या सीला ऑलरेडीच हे 2 H अटॅच आहेत. एक H काय अटॅच होणार आहे? ह्या सीला, म्हणजे हा H सिंगल बॉन्ड. एक H कुठे अटॅच होणार आहे? ओला, म्हणजे काय तयार होईल ते? OH. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड होता त्यापैकी एक बॉन्ड काय होणार? रिमूव्ह होणार ॲडिशन केल्यामुळे. आपण एक H कुठे अटॅच केला आहे? ऑक्सिजनला. आणि एक H आपण कुठे अटॅच केला आहे? कार्बन ॲटमला. मला सांग हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कोणतं आहे? हे स्ट्रक्चर कोणतं आहे? कार्बन ॲटम. कार्बन ॲटमला हायड्रोजन किती अटॅच आहेत? 3 अटॅच आहेत ना. CH3 सिंगल बॉन्ड आहे, पुढे आहे OH. CH3OH याचं IUPAC नेम आहे मिथॅनॉल. अँड दिस इज प्रायमरी अल्कोहोल. तुम्ही कोणताही अल्डिहाइड घ्या, त्याचं जर तुम्ही कॅटालायटिक रिडक्शन केलं तर काय तयार होतो? नेहमी प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. एकदम इझी आहे.
मिथेनॉल ऑन कॅटालिटिक रिडक्शन गिव्स मिथेनॉल. एक्झाम्पल सेकंड पहा. एक्झाम्पल सेकंड आपण पहा ॲसिटाल्डिहाइडचं. ॲसिटाल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसिटाल्डिहाइड. याचं IUPAC नेम काय, याचं IUPAC नेम आहे इथेनॉल. सेम आपल्याला करायचं आहे कॅटालायटिक रिडक्शन प्लस H2. ॲरोवरती काय लिहायचं, कोणताही यापैकी तुम्ही एक कॅटलिस्ट लिहू शकता. फॉर एक्झाम्पल आपण लिहिला निकेल, कोणताही एक लिहू शकता. फक्त हे 3 लक्ष ठेवा. पहा एक H कुठे अटॅच होईल ओला, एक H अटॅच कुठे अटॅच होईल सीला. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा CH3C. पहा ह्या सीला ऑलरेडी एक H अटॅच आहे प्लस हा एक H अटॅच होणार. पहा हा ऑलरेडी H अटॅच आहे, H2 मधला एक H अटॅच होणार, तो मी इथं खाली दाखवतोय. ऑक्सिजनला एक H अटॅच होणार. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड होणार, सिंगल बॉन्ड होणार. आणि आपल्याला मिळणार हा कंपाऊंड. हा कंपाऊंड कोणता आहे पहा CH3 पुढे सीला हायड्रोजन किती अटॅच आहेत 2. म्हणजे हा काय आहे CH2 पुढे काय सिंगल बॉन्ड OH CH3CH2OH. दिस इज कॉल्ड इथेनॉल. याचा IUPAC नेम काय इथेनॉल. आणि इथेनॉल हा सुद्धा एक काय आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. इथे सर्वांच्या लक्षात इथेनॉल ऑन कॅटालायटिक रिडक्शन गिव्स इथेनॉल. एकदम इझी आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे. काय लक्ष ठेवायचं आहे, जर अल्डिहाइड असेल नीट लक्ष ठेवा, जर अल्डिहाइड असेल तर काय होतं पहा CH3CHO. पहा अल्डिहाइडमध्ये कोणता ग्रुप असतो, हा CHO ग्रुप असतो. त्याचं जर तुम्ही रिडक्शन केलं तर काय तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. म्हणजेच CHO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. नेहमी आता इथून पुढे लक्ष ठेवा, ज्यावेळेस आपण अल्डिहाइडचं रिडक्शन करू कॅटालायटिक रिडक्शन, त्यावेळेस काय होतं CHO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. बाकी फक्त एवढं चेंज करत आहे. बाकी पहा CH3 ॲज इट इज आहे, CH3 ॲज इट इज आहे. फक्त हे तुम्हाला लक्षात होतं आहे की अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर चेंज कशामध्ये होतो आहे, चेंज कशामध्ये होतो आहे CHO ग्रुपमध्ये चेंज होतो आहे. CHO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. समजलं सर्वांना, नोट करा. हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, फक्त लक्ष ठेवा की CHO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. आपण अल्डिहाइडचे एक्झाम्पल्स पाहिले. आता आपण पहा केटोनचे एक्झाम्पल्स. पहा याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे केटोनचा. पहा टोटल किती एक्झाम्पल होते, पहिले आपण अल्डिहाइडचे 2 पाहिलेत. त्यानंतर पहा थर्ड एक्झाम्पल केटोनचं. CH3C डबल बॉन्ड OCH3. दिस इज कीटोन ॲसिटोन. इथे लक्षात याचं कॉमन नेम काय आहे ॲसिटोन. ॲसिटोनचं IUPAC नेम काय प्रोपॅनोन. दिस इज प्रोपॅनोन. याचं आपल्याला काय करायचं आहे कॅटालायटिक रिडक्शन करायचं आहे प्लस H2. ॲरोवरती काय लिहायचं एनी मेटल फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम हीट. हां काय तयार होणार आहे, एक H ह्या ओला अटॅच होईल आणि एक H ह्या सीला अटॅच होईल. काय तयार होईल इथे CH3 सिंगल बॉन्ड ह्या सीला एक H अटॅच होईल. इथे आहे सिंगल बॉन्ड CH3. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड राहील. इथे O आणि ओला एक H अटॅच होईल. आपण काय केलं आहे कार्बनला एक H अटॅच केला आहे, ऑक्सिजनला एक H अटॅच केला आहे. दिस इज आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोलचं IUPAC नेम आहे प्रोपॅन2OL अँड दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. पाठीमाग आपण लिहिलं पण होतं की केटोनचं रिडक्शन झाल्यानंतर कोणते अल्कोहोल्स तयार होतात, सेकंडरी अल्कोहोल्स तयार होतात. प्रोपॅनोन ऑन कॅटालायटिक रिडक्शन गिव्स प्रोपॅन2OL. त्यानंतर पहा एक्झाम्पल सेकंड आपण बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये काढूया. म्हणजे टोटल एक्झाम्पल किती हे आपलं फोर्थ एक्झाम्पल आहे. अल्डिहाइडचे 2 पाहिलेत, हे थर्ड आणि हे फोर्थ. हां दिस इज बॉन्डलाईन फॉर्म्युला. कशाचा आहे हा बॉन्डलाईन फॉर्म्युला, केटोनचा आहे. कोणता केटोन आहे हा, दिस इज कॉल्ड ब्युटॅन2ONE. दिस इज ब्युटॅन2ONE ऑन कॅटालायटिक रिडक्शन प्लस H2. ॲरोवरती काय लिहितं एनी मेटल फॉर एक्झाम्पल निकेल. काय तयार होईल सांगा, एक H ह्या सीला अटॅच होईल, एक H ह्या ओला अटॅच होईल. म्हणजे काय तयार होईल पाहिजे, एकदम इझी आहे. इथे राहणार सिंगल बॉन्ड, तयार होणार OH अँड दिस इज कॉल्ड, याचं IUPAC नेम आहे ब्युटॅन2OL. याचं IUPAC नेम काय ब्युटॅन2OL. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 5 नंबर एक्झाम्पल. दिस इज सायक्लिक केटोन. सायक्लिक अल्डिहाइड पण असू शकतो, सायक्लिक केटोन पण असू शकतो. प्लस H2 प्लॅटिनम हीट. काय तयार होईल, हा कंपाऊंड तयार होईल. याचं IUPAC नेम काय आहे, दिस इज कॉल्ड
हा कंपाऊंड कोणता आहे? दिस इज सायक्लोहेक्झॅनोन. दिस इज सायक्लोहेक्झॅनोन अँड दिस इज सायक्लोहेक्झॅन 1 OL. हा सुद्धा कोणता अल्कोहोल आहे? दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. कारण हा काय आहे? केटोन आहे, सायक्लिक केटोन आहे. सायक्लिक केटोन कोणता आहे? सायक्लोहेक्झॅनोन. सायक्लोहेक्झॅनोन ऑन कॅटालायटिक रिडक्शन गिव्स सायक्लोहेक्झॅन 1 OL. दिस इज अल्सो 2 डिग्री अल्कोहोल. समजले सर्वांना? याच्यामध्ये आपण एक नोट लिहिणार आहेत. फर्स्ट आहे, नोट डाऊन करा. एक आपण नोट पाहतोय. नोटमध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे? कॅटालायटिक रिडक्शन. कॅटालायटिक रिडक्शन रिड्युसेस कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड्स. जर समजा अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर कॅटालायटिक रिडक्शन काय करतो? त्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याचंही तो काय करतो? रिडक्शन करतो. म्हणजे कन्वर्जन कशामध्ये होणार? कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये. म्हणजे याचंही रिडक्शन होतं, याचंही रिडक्शन होतं. सेकंड पॉईंट आहे टर्शरी अल्कोहोल्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. म्हणजे कॅटालायटिक रिडक्शननं आपल्याला टर्शरी अल्कोहोल प्रिपेअर करता येत नाहीत. अल्डिहाइडपासून प्रायमरी अल्कोहोल, कीटोनपासून सेकंडरी अल्कोहोल, याच्यामध्ये टर्शरी अल्कोहोल तयार होत नाहीत. एक्झाम्पल्स पाहूया आपण याच्यामध्ये. CH3 CH डबल बॉन्ड CH CHO. हा तुम्हाला एक अल्डिहाइड दिलेला आहे आणि ह्या अल्डिहाइडमध्ये काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि तुम्हाला ॲरोवरती फक्त हे असं दिलं जातं H2/Ni हीट. दिस इज कॉल्ड कॅटालायटिक रिडक्शन. H2 आहे आणि H2 सोबत जर मेटल कॅटलिस्ट असेल तर ते काय आहे? कॅटालायटिक रिडक्शन आहे. आणि कॅटालायटिक रिडक्शनमध्ये काय होतं? ह्या CHOचं रिडक्शन होतच होतं, पण त्याचबरोबर ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन होतं. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल? इथे एक H2 यूज करावं लागेल आणि इथे तुम्हाला दुसरा H2 यूज करावं लागेल. एक H इथे अटॅच होईल, एक H इथे अटॅच होईल, एक H कार्बनला, एक H ऑक्सिजनला. येते सर्वांच्या लक्षात? देताना तुम्हाला एकच H2 देतात, पण जर समजा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर तिथेही तुम्हाला काय लागेल? H2 लागेल. समजलं? फक्त याचंच रिडक्शन करायचं नाही. सांग कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल? CH3 इथे काय तयार होणार? CH2. बॉन्ड कोणता राहणार? सिंगल बॉन्ड. परत इथे काय तयार होणार? CH2. एक H इथे, एक H इथे, म्हणजे काय तयार होणार? CH2 सिंगल बॉन्ड CH2. पुढे CHOचं कन्वर्जन कशामध्ये होतं? आपण पाहिले CHO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH अँड दिस इज ब्युटॅन 1 OL. दिस इज ब्युटॅन 1 OL. हा काय तयार झाला? सॅच्युरेटेड अल्कोहोल. अल्डिहाइड कोणता होता तुमचा? अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड होता. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड कन्वर्टेड इंटू सॅच्युरेटेड अल्कोहोल. येतं सर्वांच्या लक्षात? याचं तुम्हाला IPSC नेम लिहिता येईल का? याचा IPSC नेम लिहिता येईल का? लिहायचा याचा IPSC नेम. दिस इज फर्स्ट कार्बन एटम, दिस इज सेकंड कार्बन एटम, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. टोटल कार्बन एटम आहेत 4. त्यामुळे काय येणार? ब्यूट. पुढे काय येणार सांगा? 2. पुढे ENE. ब्यूट 2 ENE. हे E रिमूव्ह करा, त्या ठिकाणी A लिहा. काय तयार झालं? ब्यूट 2 ENAL. समजलं सर्वांना? फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? कॅटालायटिक रिडक्शन असेल तर याचंही रिडक्शन करून टाकायचं. सांग इथे तुम्हाला कंपाऊंड कोणता मिळेल? इथे एक H2 लागेल, इथे एक H2 लागेल. सांग इथे काय तयार होणार? सिंगल बॉन्ड तयार होणार. पुढे ॲज इट इज इथे काय तयार होणार? सिंगल बॉन्ड OH. दिस इज ब्युटॅन 2 OL. हा काय होता? अनसॅच्युरेटेड केटोन होता. अल्कोहोल तुम्हाला कोणता मिळाला? सॅच्युरेटेड. तुम्हाला याचा प्रोडक्ट लिहिता येईल. आलं लक्षात? तर हा पॉईंट तुम्हाला होमवर्कसाठी आहे, नोट करा. हे अल्डिहाइड आणि केटोनचं रिडक्शन करण्यासाठी आपण फर्स्ट रिड्युसिंग एजंट यूज केला होता कॅटालायटिक रिडक्शन, आणि आता आपण सेकंड यूज करतो आहे बाय युजिंग LiAlH4 और NaBH4. LiAlH4 म्हणजेच काय? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड किंवा NaBH4. NaBH4 म्हणजे काय? सोडियम बोरो हायड्राईड. म्हणजे आपल्याला अल्डिहाइड आणि केटोनचे रिडक्शन करण्यासाठी आपण हा सेकंड रिड्युसिंग एजंट यूज करतो आहे LiAlH4 किंवा NaBH4. याच्यामध्ये रिएक्शन त्याच आहेत. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया अल्डिहाइडचं. अल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय? CH3. म्हणजे आपण एक एक्झाम्पल पाहूया. जनरल स्ट्रक्चर काय? RCHO. आरच्या ठिकाणी आपण मिथाइल ग्रुप घेऊया. CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज इथॅनल. दिस इज इथॅनल. याचं आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन बाय युजिंग, आता इथं आपण रिड्युसिंग एजंट कोणतं यूज करतो आहे? तर आपण यूज करतो आहे LiAlH4 किंवा NaBH4 यूज केलं तरी चालेल. आपण काय करूया? कोणतं तरी एक यूज करूया. फॉर एक्झाम्पल LiAlH4 फॉलोड बाय काय करायचं आपल्याला? हायड्रोलायसिस
H3O प्लस लिहायचं आहे सर्वांनी. पहा फर्स्ट काय लिहायचं LiAlH4 फॉलोड बाय हायड्रोलायसिस. काय तयार होईल एकदम इझी आहे. एक H इथे अटॅच करा, एक H ओला अटॅच करा. पाठीमागं आपण जसं करत होतो याला एक H अटॅच, याला एक H अटॅच, सेम त्या टाईप इथे करायचं आहे. सांग काय तयार होईल मग CH3 CH2 OH तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड इथेनॉल. दिस इज कॉल्ड इथेनॉल. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. इथेनॉल ऑन रिडक्शन विथ LiLH4 टू गिव्स इथेनॉल. समजलं सर्वांना. जर तुम्हाला ही रिएक्शन बोर्ड एक्झाममध्ये लिहायची असेल तर तुम्हाला H3O प्लस लिहिलंच पाहिजे तुम्ही. H3O प्लस येते सर्वांच्या लक्षात. पहा एक्झाम्पल आपण पाहूया केटोनचं. पहा सेकंड एक्झाम्पल आहे केटोनचं CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज प्रोपॅनोन. याचं कॉमन नेम काय ॲसिटोन आयपेसरिन प्रोपॅनोन. पहा ॲरोवरती काय लिहायचं LiAlH4 LiAlH4 फॉलोड बाय हायड्रोलायसिस. H3O प्लसचा मिनिंग काय होतो हायड्रोलायसिस. सांग काय तयार करणार, काय तयार होईल. हा केटोन आहे ना, काय तयार होईल सेकंडरी अल्कोहोल तयार होईल. एक H इथे अटॅच करा, एक H ओला अटॅच करा. कार्बन ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड राहील. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल CH3CH सिंगल बॉन्ड OH CH3 अँड दिस इज प्रोपॅन टू OL. दिस इज प्रोपॅन टू OL. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल. पहा एक H आपण कुठे अटॅच केला आहे कार्बन ॲटमला आणि एक H अटॅच कुठे केला आपण ऑक्सिजनला अटॅच केला आहे. त्यामुळे काय झालं कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड राहिला. अँड दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल अल्कोहोल प्रोपॅन टू OL. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. अल्डेड असेल तर प्रायमरी अल्कोहोल निश्चित तयार होणार. कीटोन असेल तर डेफिनेटली काय तयार होणार सेकंडरी अल्कोहोल तयार होणार. समजलं सर्वांना. तर आपण याचं काय पाहूया मेकॅनिझम पाहूया. कारण मेकॅनिझम आपल्याला नीटमध्ये आणि JEEमध्ये विचारतात. मेकॅनिझम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट ॲज वेल ॲज JEE मेन्स एक्झाम. नोट करा हे. हां हे रिएक्शनचं मेकॅनिझम. हां आपण काय करूया LiAlH4 घेऊया. फर्स्ट आपण घेऊया LiAlH4. मला सांग LiAlH4 याचं जर डिसोसिएशन झालं तर काय तयार होईल. लिथियम हा मेटल आहे. लिथियमवरती चार्ज कोणता आहे 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे. दिस इज अल्कली मेटल. अल्कली मेटलवरती नेहमी 1 पॉझिटिव्ह चार्ज असतो. Li प्लस तर राहिलेला पार्ट कोणता आहे AlH4. याच्यावरती चार्ज कोणता असेल मग निगेटिव्ह चार्ज असेल. Li प्लस प्लस AlH4 मायनस. दिस इज अनस्टेबल ॲनायन. Alवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आहे. दिस इज अनस्टेबल ॲनायन. आणि अनस्टेबल ॲनायन आहे त्यामुळे याचं परत काय होतं डिसोसिएशन होतं. AlH4 मायनसचं परत डिसोसिएशन होऊन काय तयार होतो H मायनस तयार होतो प्लस स्टेबल काय तयार होतो AlH3 अँड दिस इज स्टेबल कंपाऊंड AlH3. आता हा जो H मायनस तयार झाला आहे ह्या H मायनसचं नाव नीट लक्षात ठेवा. Hवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आहे. आणि जेव्हा Hवरती चार्ज निगेटिव्ह असतो तेव्हा आपण याला काय म्हणतो हायड्राइड आयन. दिस इज कॉल्ड हायड्राइड आयन. आणि जेव्हा Hवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणतो प्रोटॉन म्हणतो. समजतं सर्वांना. Hवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर तो झाला हायड्राइड आयन आणि Hवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो झाला प्रोटॉन. त्यानंतर आपण घेऊया NaBH4. LiLH4 घ्या किंवा NaBH4 घ्या. दोन्हींचं मेकॅनिझम सेमच आहे. समजा आपण NaBH4 घेतला. NaBH4 म्हणजे काय सोडियम बोरो हायड्राइड. सोडियम बोरो हायड्राइडचा डिसोसिएशन झाले तर काय झालं पहा Na म्हणजे हा सोडियम. सोडियमसुद्धा कोणता आहे अल्कली मेटल आहे. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे प्लस इथे शिल्लक करायला BH4 मायनस. BH4 मायनस दिस इज अनस्टेबल. BH4 मायनस अगेन डिसोसिएशन गिव्स काय तयार होईल H मायनस तयार होईल प्लस BH3 तयार होईल. H मायनस आहे. H मायनसला आपण काय म्हणतो दिस इज कॉल्ड हायड्राइड आयन. H मायनस मीन्स हायड्राइड आयन. दिस इज कॉल्ड हायड्राइड आयन. इथपर्यंत समजलं सर्वांना एकदम इझी आहे. आता आपण अल्डेड घेऊ किंवा कीटोन घेऊया. दोन्हीपैकी कोणतंही आपण एक एक्झाम्पल घ्या. आपण घ्या कीटोनचं एक्झाम्पल. कोणतंही घेतलं तरी चालतं नो प्रॉब्लेम. पहा नीट लक्षात ठेवा. CH3C डबल बॉन्ड O CH3 हा काय घेतला आपण कीटोन घेतला आहे. जर तुम्ही CH3च्या ठिकाणी हायड्रोजन घेतला की तो काय होईल तुमचा अल्डेड होईल. एकदम इझी आहे. हां याचे रिएक्शन आपण कशासोबत करतो आहे सांगा LiAlH4 सोबत करतो आहे. LiAlH4 आत्ताच आपण पाहिले LiAlH4 आपल्याला काय देतो हायड्राइड आयन देतो. LiAlH4 आपल्याला काय देतो हा हायड्राइड आयन देतो.
एच मायनस देतो. आता एचवरती चार्ज कोणता आहे सांगा, निगेटिव्ह चार्ज आहे. हा एच मायनस कशावरती अटॅक करेल, कार्बन ॲटमवरती अटॅक करेल का ऑक्सिजन ॲटमवरती अटॅक करेल. पॉझिटिव्हली चार्ज कोण आहे, कार्बन ॲटम आहे आणि त्यामुळे हा एच मायनस अटॅक कुठे करेल, हा एच मायनस अटॅक करेल ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती. त्यामुळे काय होणार, कार्बनचे व्हॅलन्स डिस्टर्ब होणार, 5 होणार, कारण हा एच सेल अटॅच होणार. त्यामुळे काय होणार, यातला एक बॉन्ड हा ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होणार. ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोण देणार, निगेटिव्ह चार्ज येणार. हां, स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल, CH3. हां, हा एच इथे अटॅच होणार. इथे सर्वांच्या लक्षात, हां, हा एच कुठे अटॅच होणार, ह्या सीला. इथे बॉन्ड कोणता राहणार, सिंगल बॉन्ड. ओवरती चार्ज कोण देणार, निगेटिव्ह चार्ज येणार. त्यानंतर आपण सेकंड टाईम काय करतोय, हायड्रोलायसिस करतो ना. खाली आपण लिहिलं होतं पहा H3O+ असं लिहिलं होतं, हायड्रोलायसिस H3O+. हां, आपण काय लिहिलं होतं, H3O+. हायड्रोलायसिस याचाच मिनिंग काय होतो, H+H2O. कधी कधी हे असं लिहितात H+H2O किंवा H3O+ लिहितात. आता हा O मायनस काय करेल, तर हा O मायनस काय करेल, ह्या H3O+ मधला जो H+ आहे तो H+ ॲब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजे हा जो H+ आहे तो H+ कुठे अटॅच होणार, ह्या O मायनसला. म्हणजे काय तयार होईल सांगा, तयार काय होणार आहे, CH3 ह्या सीला अटॅच आहे H. इथे सिंगल बॉन्ड ह्या ओला काय अटॅच होणार, H. इथे सर्वांच्या लक्षात पहा, एक एच कुठे अटॅच झाला आहे, कार्बन ॲटमला, आणि एक एच कुठे अटॅच झाला आहे, ऑक्सिजन ॲटमला. अँड दिस इज कॉल्ड प्रोपॅन-टो-OL. कोणतं स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कोणतं आहे, प्रोपॅन-टो-OL. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. समोर मेकॅनिझम एकदम इझी मेकॅनिझम आहे, याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स दुसरं नाही आहे, एकदम इझी आहे. एक कार्बन ॲटम एक हायड्रोजन ॲटम कार्बन ॲटमला अटॅच झाला आहे आणि एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच झाला आहे. इथे सर्वांच्या लक्षात. आता सर्वात महत्त्वाचं मी नोट लिहिते, ती नोट महत्त्वाची आहे खूप. हां, नोट खूप महत्त्वाची आहे, नोट खूप महत्त्वाची आहे. काय झालं आहे पहा, एक हायड्रोजन कार्बनला अटॅच झाला आहे, एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच झाला आहे. मला सांगा, जो हायड्रोजन ॲटम अटॅच झाला आहे कार्बन ॲटमला तो कशापासून आलेला आहे, कोणापासून आला आहे ते आपल्याला यायचं आहे. हायड्रोजन ॲटम अटॅच टू कार्बन ॲटम. हायड्रोजन ॲटम अटॅच टू कार्बन फ्रॉम सांग तो कोणापासून आला, तर ह्या LiLH4 पासून आला आहे. म्हणजे हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन काय झाला आहे, ह्या सेल अटॅच झाला आहे. म्हणजे LiLH4 मध्ये जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन काय झाला आहे, ह्या कार्बन ॲटमला अटॅच झाला आहे. म्हणजे हायड्रोजन ॲटम अटॅच टू कार्बन फ्रॉम LiAlH4 किंवा आपण इथं लिहू शकतो NaBH4. समजलं सर्वांना फर्स्ट पॉईंट. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट काय पहा, सेकंड पॉईंट आहे हायड्रोजन ॲटम अटॅच टू ऑक्सिजन. ऑक्सिजनला पण एक अटॅच झाला आहे ना, पहा ऑक्सिजनला पण एक अटॅच झाला आहे. पण ऑक्सिजनला जो हायड्रोजन ॲटम अटॅच झाला आहे तो हायड्रोजन आला कोणापासून, तर आला H3O+ पासून. त्यामुळे आपण इथे लिहितोय हायड्रोजन ॲटम अटॅच टू ऑक्सिजन फ्रॉम H3O+ किंवा हेच तुम्ही असं लिहू शकताय H+H2O. समजलं सर्वांना. म्हणजे कार्बनला एक हायड्रोजन अटॅच होतोय, ऑक्सिजनला एक हायड्रोजन अटॅच होतोय. ते दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन LiLH4चे आहेत का, नाही आहेत. एकच फक्त हायड्रोजन का होतोय LiLH4 मधला अटॅच होतोय. आणि तो कुणाला अटॅच होतोय, कार्बनला अटॅच होतोय का ऑक्सिजनला अटॅच होतोय, कार्बन ॲटमला अटॅच होतोय. नीट लक्ष इकडं. म्हणजे हा जो हायड्रोजन आहे जो कार्बन ॲटमला अटॅच आहे तो आला कोणापासून, हा हायड्रोजन आला LiLH4 पासून किंवा NaBH4 पासून. आणि ऑक्सिजनला जो हायड्रोजन अटॅच झाला तो आला कोणापासून, तर H3O+ पासून आला. ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. हां, आपल्याला नीटमध्ये आणि जेमध्ये याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारतात आणि काही विचारले पण आहेत. नोट करा हे. याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, तुम्हाला ही रिएक्शन दिले आणि विचारले काय, प्रोडक्ट इज कोणता कंपाऊंड हा, दिस इज ॲसिटोन, दिस इज कीटोन. फर्स्ट केलं आहे LiLH4 आणि सेकंड दिले D3O+. H3O+च्या जे काय दिले तुम्हाला D3O+. हायड्रोजनचा आयसोटोप दिला आहे D3O+. आता नीट लक्ष इकडं पहा, कार्बनला एक हायड्रोजन अटॅच होतोय, ऑक्सिजनला एक हायड्रोजन अटॅच होतोय, हे तर आपण पाहिलं जाईल. आता मला सांगा, ह्या कार्बन ॲटमला जो हायड्रोजन अटॅच होतोय तो कुठला अटॅच होतोय, तर ह्या LiLH4 मधला. म्हणजे हा हायड्रोजन. ओके. हां, मग याला LiLH4 मध्ये काय हायड्रोजन आहे, म्हणजे तो हायड्रोजन कुठे अटॅच करायचा या कार्बन ॲटमला. पुढे
ऑक्सिजनला पण एक हायड्रोजन अटॅच होतोय. तो कुठला अटॅच होतोय तर या H3O+ मधला. पण तुम्हाला इथं H3O+ दिलाच नाही, तुम्हाला दिला काय D3O+. म्हणजे याच्यामधला काय अटॅच होणार होता डी अटॅच होणार ना, कारण इथं हायड्रोजनच नाही आहे. म्हणजे काय अटॅच होणार इथं डी अटॅच होणार, ड्यूटेरियम अटॅच होणार. जर हायड्रोजन असता तर हायड्रोजन अटॅच झाला असता, ड्यूटेरियम आहे त्यामुळे ड्यूटेरियम अटॅच होणार. त्यामुळे काय सांगा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड होणार सिंगल बॉन्ड होणार. मग मला सांगा कार्बन ॲटमला हायड्रोजन अटॅच आहे आणि ऑक्सिजनला ड्यूटेरियम अटॅच आहे. मग सांगा कंपाऊंड कोणता मिळेल आपल्याला CH3 इथे काय अटॅच होणार आहे हायड्रोजन सिंगल बॉन्ड CH3. हायड्रोजन कुणाला अटॅच होणार कार्बन ॲटमला. इथे बॉन्ड कोणता राहणार सिंगल बॉन्ड. ओला काय अटॅच होणार डी. दिस ऑप्शन इज करेक्ट. बघा असं ऑप्शन कुठे दिसतोय तुम्हाला ABCD कुठे दिसतोय बीमध्ये आहे. कार्बन ॲटमला हायड्रोजन ऑक्सिजनला ड्यूटेरियम. इथे काय सांगा इथे कार्बनला हायड्रोजन ऑक्सिजनला पण हायड्रोजन, दोन्हीला पण हायड्रोजनच आहे. दिस इज रॉंग ऑप्शन. इथे ऑक्सिजनला ड्यूटेरियम कार्बनला ड्यूटेरियम रॉंग ऑप्शन. इथे कार्बनला ड्यूटेरियम ऑक्सिजनला हायड्रोजन. ओके हा ऑप्शन नाही आहे. दिस ऑप्शन इज करेक्ट. कार्बनला हायड्रोजन ऑक्सिजनला ड्यूटेरियम. आता जर समजा इथे नीट लक्षात LiAlH4 समजा हे असतं LiAlD4 LiAlD4 सेकंड असतं D3O+. तर कोणता ऑप्शन करेक्ट आला असता सांगा बरं. तर ऑप्शन कोणता करेक्ट आला असता सी ऑप्शन करेक्ट आला असतं. समजते सर्वांना. आता पहा जर समजा हे असतं LiAlD4 H3O+. तर कोणता ऑप्शन आला असता कार्बन ॲटमला काय अटॅच झाला असता ड्यूटेरियम आणि ऑक्सिजनला काय अटॅच झाला असता हायड्रोजन. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आला असता डी ऑप्शन करेक्ट आला असता. समजते सर्वांना. नोट करा ही. पहा आपण याच्यामध्ये एक नोट लिहितोय. पहा नोट काय आहे LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड और सोडियम बोरोहायड्राइड NaBH4 डज नॉट रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड्स. जर समजा अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर हे काय करतात रिड्यूस करत नाही ते. म्हणजे LiAlH4 असेल किंवा NaBH4 असेल तर तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करत नाही आहे. थोडक्यात ते अजिबात त्याला टच करत नाही आहेत. एक एक्झाम्पल आपण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CH3CH डबल बॉन्ड CH हां आपण काय केलं आहे याचे रिएक्शन केलं आहे LiAlH4 फॉलोड बाय हायड्रोलायसिस. तर याच्यामध्ये काय आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. तर LiAlH4 फक्त काय करतो ह्या CHO ग्रुपचं फक्त रिडक्शन करतो. फक्त CHO ग्रुपचं रिडक्शन करतो. ओनली CHO ग्रुप. याला तो अजिबात टच करत नाही. मग सांग कंपाऊंड आपल्याला काय मिळेल CH3CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड हां कार्बन कार्बन डबल बॉन्ड ॲज इट इज आपल्याला प्रोडक्टमध्ये पाहायला मिळतो. पुढे CHO ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. एकदम सिंपल आहे. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं की LiAlH4 आणि NaBH4 हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करत नाहीत. रिएक्टंटमध्ये आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहायला मिळतो. सेम ॲज इट इज आपल्याला प्रोडक्टमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहायला मिळतो. समजलं सर्वांना. फक्त CHOचं रिडक्शन करतं CH2OH मध्ये. जर कीटोन असेल तर CHOH मध्ये म्हणजे सेकंडरी अल्कोहोलमध्ये कन्वर्जन होणार. समजलं सर्वांना. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे सेकंड पॉईंट काय आहे इफ फिनाइल ग्रुप दॅट इज C6H5 इज अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड विच ग्रुप फिनाइल ग्रुप. इफ फिनाइल ग्रुप C6H5 इज अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड then LiAlH4 और NaBH4 reduces कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आत्ता आपण पाहिलं की LiAlH4 आणि NaBH4 कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करत नाहीत. पण कधी रिड्यूस करतात जर समजा कार्बन कार्बन डबल बॉन्डला किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला जर फिनाइल ग्रुप अटॅच असेल C6H5 ग्रुप अटॅच असेल तर मात्र ते त्याचं काय करतात रिडक्शन करतात. कधी रिडक्शन करतात आणि कधी रिडक्शन करत नाहीत ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपण ही नोट पाहतोय. याच्यामध्ये आपण हे एक्झाम्पल पाहिलं आहे. हा आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. डबल बॉन्डेड कार्बन टेमला काय अटॅच आहे फिनाइल ग्रुप अटॅच आहे. फिनाइल ग्रुप जर अटॅच असेल C6H5 जर ग्रुप अटॅच असेल तर याचं काय होतं रिडक्शन होतं. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल एक H2 इथे ॲड करावं लागेल आणि तुम्हाला एक H2 इथे ॲड करावं लागेल. मग सांग आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल. कंपाऊंड कोणता मिळेल दिस इज बेन्झीन रिंग पुढे CH2
single bond CH2, CHO group is converted into CH2OH. इथे सर्वांच्या लक्षात इथेही रिडक्शन होईल, इथे रिडक्शन होईल. म्हणजे याला LH4नं काय केलं, ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन केलं. रिझन काय, कारण ह्या डबल बॉन्डवर कार्बनला काय अटॅच होता, हा फिनाइल ग्रुप अटॅच होता. लक्षात इथे रिडक्शन केलं का, इथे रिडक्शन केलं नाही आहे, कारण डबल बॉन्डवर कार्बनला कार्बन कार्बन डबल बॉन्डला काय अटॅच होता, मिथाइल ग्रुप अटॅच होता. फिनाइल ग्रुप अटॅच असेल तर रिडक्शन करायचं, नसेल तर रिडक्शन करायचं नाही. नोट करा. आपण थर्ड रिड्युसिंग एजंट यूज करतोय बाय युजिंग सोडियम अँड इथाइल अल्कोहोल, सोडियम अँड इथाइल अल्कोहोल, सोडियम अँड इथेनॉल, अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज बविएल्ट ब्लँक रिडक्शन. दिस रिएक्शन इज नोन ॲज बविएल्ट ब्लँक रिडक्शन. याच्या आधी आपण दोन रिड्युसिंग एजंट यूज केलेत, कॅटालायटिक रिडक्शन आणि सेकंड आपण पाहिलं होतं LiLH4 अँड NaBH4. याच्यामध्ये थर्ड कोणता आहे, by using sodium and ethyl alcohol, this reaction is known as Bavelier blank reduction. जेव्हा आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करतो बाय युजिंग सोडियम अँड इथाइल अल्कोहोल, तर याच्यामध्ये फर्स्ट काय होतं, तर ह्या सोडियमची आणि ह्या इथाइल अल्कोहोलची रिएक्शन होते आणि आपल्याला काय मिळतात, फर्स्ट नेसंट हायड्रोजन मिळतात. आपण रिएक्शन करूया सोडियम आणि इथाइल अल्कोहोलची. सोडियम Na प्लस C2H5OH, C2H5OH. हे आपण सोडियम 2 यूज करतोय, इथाइल अल्कोहोलसुद्धा आपण 2 यूज करतोय. होणार काय, जेव्हा आपण अल्कोहोलची रिएक्शन एखाद्या मेटलसोबत करतो त्यावेळेस काय होतं, ह्या O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो, O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होतो. इथे आपण 2 इथाइल अल्कोहोल घेतलेत, म्हणजे किती हायड्रोजन रिलीज होणार आहे, 2 हायड्रोजन रिलीज होणार. आणि ते 2 हायड्रोजन कोणत्या फॉर्ममध्ये रिलीज होतात, तर नेसंट हायड्रोजनच्या फॉर्ममध्ये ते रिलीज होतात. हे तयार झाले 2 नेसंट हायड्रोजन. इथे शिल्लक काय राहिलं पहा, ट्वाईस C2H5, ट्वाईस C2H5O शिल्लक राहिलं. ह्या ओला काय अटॅच होणार, हे 2 सोडियम अटॅच होणार. म्हणजे काय तयार झाले 2 C2H5ONa, 2 C2H5O मायनस Na प्लस, अँड दिस इज कॉल्ड सोडियम. दिस इज कॉल्ड सोडियम इथॉक्साइड. दिस इज कॉल्ड सोडियम इथॉक्साइड. आणि हे काय तयार झालेत, नेसंट हायड्रोजन. आता हे तयार झालेले नेसंट हायड्रोजन कुठे ॲड होतात, तर कार्बोनिल ग्रुपमध्ये ॲड होतात. एकदम इझी आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया अल्डिहाइडचं. अल्डिहाइडचं एक्झाम्पल आहे ॲसिटाल्डिहाइड, CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड इथॅनॉल. प्लस याच्यामध्ये आपण काय करतोय, नेसंट हायड्रोजनची ॲडिशन करतोय 2H. हे नेसंट हायड्रोजन आपल्याला कशापासून मिळाले, जेव्हा आपण याची रिएक्शन सोडियम आणि इथाइल अल्कोहोलसोबत करतो त्यावेळेस. तुम्हाला नीटमध्ये आणि JEEमध्ये फक्त ॲरोवरती काय लिहिलं जातं, NaCH5OH असं लिहिलं जातं. हे 2H लिहिलं जात नाही, फक्त काय लिहिलं जातं, रिड्युसिंग एजंट सोडियम अँड इथाइल अल्कोहोल. आता सांगा, इथे 2 हायड्रोजन आहेत, त्यातला एक हायड्रोजन कार्बन ॲटमला अटॅच करा, एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच करा. काय तयार होणार, इथाइल अल्कोहोल तयार होणार, CH3CH2OH, CH3CH2OH. दिस इज कॉल्ड इथेनॉल. एकदम सिंपल आहे. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज बविएल्ट ब्लँक रिडक्शन. इथेनॉल ऑन रिडक्शन विथ सोडियम अँड इथेनॉल टू गिव्स इथेनॉल. त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड कीटोन. कीटोनचा आपण एक्झाम्पल घ्या, ॲसिटोन CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज ॲसिटोन. याचं नाव आहे, IUPAC नेम आहे प्रोपॅनोन. प्लस 2H ॲरोवरती काय लिहायचं, सोडियम अँड इथाइल अल्कोहोल, C2H5OH. काय तयार होईल, एकदम इझी आहे. सेकंडरी अल्कोहोल तयार होणार, एक H कार्बन ॲटमला, एक H ऑक्सिजन ॲटमला तयार अटॅच होईल आणि आपल्याला हा मिळेल सेकंडरी अल्कोहोल. दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल अल्कोहोल. याचं IUPAC नेम आहे प्रोपॅन 2OL. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल, दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. एकदम इझी आहे. मग तुम्ही कोणतंही अल्डिहाइड घ्या, तुम्ही कोणतंही कीटोन घ्या, सेम अल्डिहाइडपासून प्रायमरी अल्कोहोल, कीटोनपासून सेकंडरी अल्कोहोल, फक्त रिड्युसिंग एजंटमध्ये चेंज केला आपण. समजले सर्वांना. तर ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतोय, बविएल्ट ब्लँक रिडक्शन. दिस इज नेम रिएक्शन. समजले सर्वांना, नोट करा. हे आज आपण कोणती रिएक्शन पाहिली, रिडक्शन. अल्डिहाइड आणि कीटोनचं आपण काय केलं आहे, रिडक्शन. यामध्ये आपण 3 रिड्युसिंग एजंट यूज केलेत. फर्स्ट आपण पाहिलं कॅटालायटिक रिडक्शन, सेकंड आपण पाहिलं बाय युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड सोडियम बोरोहायड्राइड, आणि थर्ड आपण पाहिलं
बविएल्ट ब्लँक रिडक्शन बाय युजिंग सोडियम अँड इथाइल अल्कोहोल. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कमध्ये दिलेले आहेत. तर ठीक आहे, राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.